नमस्कार. विचार करा, एका छोट्या सहकारी संस्थेतल्या सभासदांचा त्यांच्याच व्यवस्थेवरचा विश्वास उडाला तर ते काय करतील? गप्प बसतील? नाही. वाशेरे गावातल्या सभासदांनी थेट सरकारलाच साथ घातलीये. ही गोष्ट आहे त्यांच्या हक्कांसाठीच्या लढ्याची आणि पारदर्शकतेच्या मागणीची. आणि ह्या सगळ्या वादाचं मूळ आहे ना, ते या एका वाक्यात आहे. सभासदांची मागणी एकदम स्पष्ट आहे. त्यांना कुठल्याही खासगी ऑडिटरवर विश्वास नाहीये. त्यांना हवाय फक्त सरकारी लेखापरीक्षक. कारण त्यांच्यासाठी हा फक्त हिशोबाचा खेळ नाहीये, तर हा प्रश्न आहे न्यायाचा, निपक्षपातीपणाचा. तर मग या प्रकरणात आपण काय काय बघणार आहोत? सुरुवात करूया सहकार मंत्र्यांना लिहिलेल्या पत्रापासून. मग बघूया ते वादग्रस्त ऑडिट, त्यानंतर आलेले गंभीर आरोप, आणि मग सभासदांची शेवटची मागणी काय आहे, आणि सगळ्यात शेवटी आता पुढे काय होणार. चला तर मग एक एक करून सगळे मुद्दे समजून घेऊया. या सगळ्या संघर्षाची ठिणगी पडली ती एका पत्रामुळे. पण हे काही साधंसुधं पत्र नव्हतं. विचार करा, सभासदांनी आपल्या संस्थेच्या संचालक मंडळाला, ज्यांना त्यांनी निवडून दिलंय, त्यांना पूर्णपणे बाजूला सारून थेट राज्याच्या सहकार मंत्र्यांनाच पत्र लिहिलं. हे एकच पाऊल दाखवून देतं की त्यांचा विश्वास किती डळमळीत झालाय. आणि बघा, ते फक्त मंत्र्यांवरच थांबले नाहीत, तर स्थानिक आमदार, राज्याचे सहकार आयुक्त अशा सगळ्या मोठ्या अधिकाऱ्यांना यात ओढलं. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते, हे प्रकरण आता स्थानिक पातळीवर दाबलं जाणार नाहीये. सभासदांनी हा लढा खूप मोठ्या स्तरावर नेलाय. पण सभासदांचा नेमका प्रॉब्लेम आहे तरी काय? फक्त पैशांचा गैरव्यवहार नाही. प्रकरण त्याहून खूप खोलवर गेलंय. त्यांच्या मते ज्या प्रक्रियेने संस्थेच्या हिशोबाची तपासणी होते ना, त्या मूळ प्रक्रियेवरचाच त्यांचा विश्वास उडाला. इथे आपल्याला दोन वेगवेगळी चित्र दिसत आहेत. एका बाजूला आहे सभासदांची मागणी. त्यांना काय हवंय? तर कायद्यानुसार सरकारने नेमलेल्या ऑडिटरकडून एक पारदर्शक तपासणी, निष्पक्षपाती, सखोल. आणि दुसऱ्या बाजूला काय आहे? तर सभासदांचा आरोप की सध्या जे ऑडिट होतंय ते खासगी आहे, संचालक मंडळाच्या पूर्ण कंट्रोलमध्ये आहे, आणि त्यामुळे त्यात गैरव्यवहार लपवला जातोय. याच दोन चित्रांमधल्या फरकामुळे हा सगळा संघर्ष पेटलाय. आणि या सगळ्या आरोपांच्या केंद्रस्थानी एक नाव सारखं पुढे येतंय: श्री उल्हास कुडेकर. सभासदांचा थेट दावा आहे की हे माजी संचालक, जे आता अपात्र आहेत, तेच पडद्यामागून या संस्थेचा सगळा कारभार चालवतायत. सभासदांनी हे जे आरोप केलेत ते काही हवेतले नाहीत. त्यांनी आपल्या पत्रात अगदी मुद्देसूद तक्रारी मांडल्या आहेत. चला बघूया नेमकं काय म्हणणं आहे त्यांचं. एक नाही, दोन नाही, तर तब्बल 9 मोठे आरोप केले आहेत त्यांनी. आणि हे आरोप फक्त पैशांचे नाहीत, तर संस्थेचा कारभार कसा चालतो, नियम कसे पाळले जातात, ह्या प्रत्येक गोष्टीवर त्यांनी बोट ठेवलंय. सगळ्यात आधी बघूया आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप. हे खूपच गंभीर आहेत. पहिला आरोप म्हणजे एका घोटाळ्यातली रक्कम वसूल करायची सोडून ती घसारा म्हणजे डिप्रिसिएशन म्हणून दाखवली. म्हणजे प्रकरणच दाबून टाकण्याचा प्रयत्न. इतकंच नाही, तर सभासदांना डिव्हिडंड मिळू नये म्हणून संस्थेचा नफाच लपवला. आणि संस्थेच्या पैशातून एका राजकारण्याचा फोटो छापण्यावर 40-50 हजार रुपये खर्च केले गेले, असाही आरोप आहे. अगदी माजी संचालकांच्या आईच्या कर्जाचं व्याज सुद्धा संस्थेनं भरल्याचा दावा तक्रारीत केलाय. आता फक्त पैशांचाच घोळ नाहीये, तर संस्थेचा रोजचा कारभार चालवण्याच्या पद्धतीवरही गंभीर प्रश्न आहेत. सभासदांना त्यांचे हक्काचे शेअर सर्टिफिकेट्स अजून मिळालेले नाहीयेत. मासिक सभादर म्हणे फक्त कागदावरच होतात. संचालकांच्या सह्या आधीच घेऊन ठेवल्या जातात. आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे जो संचालक अपात्र ठरलाय त्याचं नाव अजूनही संस्थेच्या नामफलकावर तसंच आहे. हे सगळं प्रशासकीय अनागोंदीकडेच इशारा करतं. आता एवढे सगळे पुरावे आणि आरोप समोर ठेवल्यानंतर सभासद आता कुठल्याही चर्चेच्या मूडमध्ये नाही. त्यांनी प्रशासनासमोर एकच अंतिम आणि अगदी स्पष्ट मागणी ठेवली आहे. त्यांची मागणी आहे फेरलेखापरीक्षणाची. आता फेरलेखापरीक्षण म्हणजे काय? तर ही काही रुटीन तपासणी नाही. जेव्हा गैरव्यवहाराचा खूप मोठा संशय असतो, तेव्हा सत्य शोधून काढण्यासाठी एका पूर्णपणे नवीन आणि स्वतंत्र ऑडिटरकडून जी सखोल चौकशी केली जाते, त्याला म्हणतात फेरलेखापरीक्षण. आणि ही मागणी काही फक्त एका वर्षापुरती नाहीये. त्यांची चिंता किती गंभीर आहे हे यावरूनच कळतं. त्यांनी मागच्या तब्बल 5 आर्थिक वर्षांच्या संपूर्ण हिशोबाची फेरतपासणी मागितली आहे. आता सभासदांनी एक प्रकारे शेवटचा इशाराच दिलाय.
ते म्हणतायत, जोपर्यंत सरकारी फेरलेखा परीक्षणाला मंजुरी मिळत नाही तोपर्यंत आम्ही वार्षिक सभेत येणार नाही किंवा संस्थेच्या कुठल्याच कामात भाग घेणार नाही. यानंतर जे काही होईल त्याला फक्त आणि फक्त प्रशासन जबाबदार असेल, असं त्यांनी स्पष्टपणे बजावलंय. सभासदांच्या या भूमिकेमुळे हे प्रकरण आता एक अशा वळणावर आलंय जिथून माघार घेणं दोन्ही बाजूंसाठी कठीण आहे आणि त्यामुळे एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आता चेंडू पूर्णपणे प्रशासनाच्या कोर्टात आहे. सभासदांनी इतके गंभीर आरोप केलेत, एक स्पष्ट मागणी ठेवली आहे. यावर प्रशासन काय पाऊल उचलणार? एका छोट्याशा गावातल्या सहकारी संस्थेचं हे प्रकरण आपल्या लोकशाहीत सामान्य माणसाच्या अधिकाराचं आणि उत्तरदायित्वाचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित करतंय. नमस्कार. विचार करा, एका छोट्या सहकारी संस्थेतल्या सभासदांचा त्यांच्याच